प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक, नमस्ते. आज मी तुम्हाला महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे तो सांगणार आहे. महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अतत दीप भव. अतत दीप भव अर्थात स्वतः स्वयंप्रकाशित बना. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आई वडील आपल्याला सांगतात, आई वडील आपल्या अपत्याला सांगतात, आम्ही तुला आयुष्यभर साथ देणार आहोत. आमचे आयुष्य संपले की आम्ही निघून जाऊ. पुढचे आयुष्य तुलाच जगायचे आहे. त्यामागे भावना असते ती आपल्या मुलाने अथवा मुलीने स्वतःच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडावा आणि तो स्वतः समृद्ध करावा. आई वडील नक्कीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, परंतु त्यांची सावली मुलांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. हे जीवन मूल्य महात्मा गौतम बुद्धांनी जगाला दिले आहे. तुम्ही इतरांकडे पाहू नका. कोणीतरी मदत करेल या भावनेने तर अजिबातच विसंबून राहू नका. स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी सज्ज व्हा. मानव कल्याणाची दृष्टी सदोदित ठेवा. अर्थात गौतम बुद्धांनी सम्यक दृष्टी सांगितलेली आहे. प्रत्येकाला दुःखापासून मुक्ती हवी असते. आपण सदैव सुखाचा शोध घेत असतो. त्यासाठी एखादे छत्र आपल्याला हवे असते. आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक यांचे जीवनात नक्कीच मोल आहे. मात्र एका विशिष्ट वेळेनंतर स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढे आले पाहिजे. ध्येय ठरवून आयुष्य जगा. मात्र आपले ध्येय हे उदात्त असावे, म्हणजेच सम्यक संकल्प अभिप्रेत आहे. आपले बोलणे सत्य आणि योग्य असले पाहिजे. हे सांगताना गौतम बुद्धांनी सम्यक वाणी सांगितलेली आहे. कर्म सिद्धांत तर प्रत्येक धर्मात सांगितलेला आहे. गौतम बुद्धांनीही सम्यक कर्म अर्थात जीवन मूल्यांशी निगडीत सन्मार्गावरील आचरणाची अपेक्षा केलेली आहे. जे काही आपण मिळवतो तेही योग्य मार्गाने मिळवले पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. अगदी तोच विचार बुद्ध काळापासून सांगितला जात आहे. आपली उपजीविका सुद्धा सम्यक म्हणजेच चांगल्या मार्गाने असली पाहिजे. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी सांगितलेली आहे. ज्याद्वारे आचरणातील दोष निघून जातील, माणूस परिपूर्ण होईल, सुखदुःखाच्या फेऱ्यात न अडकता आनंदी जीवन जगू शकेल. अर्थात अतत दीप भव हे जीवनाचे मर्म असून महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे आपणच स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध, स्वयंप्रेरित होऊन स्वतःच्या जीवनातील अंधकार दूर करावाच आणि तो केला पाहिजे. त्याचबरोबर समाजालाही प्रकाशमान केलं पाहिजे. धन्यवाद.